काजळ माया मालिकेच्या आजच्या भागामध्ये बघा, विद्याधर आसावरी दोघेही वेळेश्वराच्या अभिषेकासाठी गावी गेलेले असतानाच कनकदत्ता नेमकी त्यांना पाहते आणि विद्याधर नावाची शिडी वापरून त्या दोघेही चटकेने शेवटी आरुषपर्यंत येऊन पोहोचतातच. आरुषला 300 वर्षापूर्वी नक्की काय घडलं होतं त्याच्या आयुष्यात ते सगळं आठवतं आणि त्यालाही धक्का बसतो. आता पर्णिका आरुषच्या आयुष्यात परत आले, पण त्यामुळे आरुषच्या आयुष्यात नक्की आता काय घटना घडतायत ते पाहणार आहोत, तेही आजच्या भागात. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. काजळ माया मालिकेचे डेली ट्विस्ट तुम्हाला आपल्या चॅनलवरती बघायला आवडतील का ते कमेंट करून नक्की सांगा. आरुष कॉलेजमध्ये लेक्चर घेत असतो. त्याने बोर्डवरती एक कविता लिहिलेली असते आणि मुलांना तो समजावत असतो की ही कविता फक्त कविता नाही आहे, तर तो एक रोमॅन्स आहे. आता बाहेरून आभा निघालेली असते आणि जेव्हा आरुषचा आवाज तिच्या कानी पडतो त्याच क्षणी तिची पावलं अडखळतात. ती बाहेरून एकटक आरुषकडे पाहतच असते. जर ही कविता तुम्हाला कळली तर तुम्हाला प्रेम कळेल. जेव्हा आरुष असं बोलतो तिकडे अचानकच काजळ माया नावाचं पुस्तक खाली पडतं आणि नेमकं त्याच्यावरती मुखपृष्ठावर छापलेला फोटो हा पर्णिकाचाच असतो. आजच्या जगातच म्हणजे तुमच्या जनरेशनमध्ये असं निस्सीम प्रेम करणारी व्यक्ती खरंच मिळणं खूप कठीण आहे आणि जर ती व्यक्ती तुमच्या आयुष्यामध्ये असेल तर तिला जपा, तिच्यावरती प्रेम करा, तुमचं ते प्रेम फुलू द्या, खुलू द्या. आरुषचे हे शब्द सर्व विद्यार्थी अगदी कान टवकारून ऐकत असतात. विद्यार्थ्यांचंच काय, बाहेरून आभाला सुद्धा आरुषच्या या शिकवण्याच्या स्टाईलचीच भुरळ पडते. पुढे तो मुलांना सांगतो की प्रेम म्हणजे फक्त प्रेम नाही आहे, तर आत्म्याचा आत्म्याशी झालेला संवाद आहे, सोल टू सोल. गावाकडे जात असतानाच नेमकं विद्याधरला घाम फुटलेला असतो. सतत तो बाहेर डोकावत असतो. बाजूनेच एक बाईकवाला जाताना त्याला दिसतो आणि त्याला आणखीनच घाम फुटतो. त्याला असं घाबरलेलं पाहून आसावरी विचारते, पण तो तिला गप्प बसायला सांगतो. आता आसावरीला रस्त्यांचे जे खड्डे आहेत त्याचा खूपच राग येतो. वतनदाराच्या गावाला आलोय की चंद्रावर आलोय तेच कळत नाही. या रस्त्यांपेक्षा चंद्रावर सुद्धा खड्डे कमीच असतील जरा. विद्याधरला जेव्हा भीती वाटते तेव्हा तो पटकन आभाशी कॉन्टॅक्ट करतो. आभाला तो विचारतो की तू कामात तर नाही आहेस ना. आभा सांगते की नाही. तो तिच्याकडे आरुषच्या तब्येतीबद्दल चौकशी करतो. अगं काल त्याला खूप त्रास होत होता, कसले तरी भास होत होते ते, म्हणूनच विचारतोय की आता त्याची तब्येत कशी आहे. आभा जाऊन पुन्हा आरुषच्या वर्गाकडे डोकावते आणि सांगते की काका नका काळजी करू, आरुष ठीक आहे, तो त्याच्या विद्यार्थ्यांमध्ये रमलाय. आता कुठे विद्याधरचा जीव भांड्यात पडतो. विद्याधरला आरुषची खूपच काळजी वाटते. आभाला तो पुन्हा पुन्हा बजावतो की आरुषची काळजी घे, घर आणि आरुष दोन्हीचीही जबाबदारी मी तुझ्यावरती सोपवले. आभा सांगते की तुम्ही निश्चिंत राहा, मी काळजी घेईन. थोड्याच वेळात विद्याधर आसावरी दोघेही रिक्षाने गावी पोहोचतात सुद्धा. पण आता त्यांचा सामना होणार असतो ते म्हणजे कनकदत्ताशी. कनकदत्ता एका वेगळ्याच वेषांतरामध्ये बाजारात काहीतरी घेऊन विकायला बसलेली असते. विद्याधर आसावरी दोघेही जेव्हा रिक्षाखाली उतरतात त्यांचं सामान घेतात. विद्याधर आपली नजर चौफेर फिरवतो, पण त्याच्या मनावरती भीतीचं दडपण असतंच. आसावरी विचारते की अहो काय झालं. तेव्हा विद्याधर तिला मास्क लावायला सांगतो. आसावरी पुन्हा तक्रार करते की अजिबात नाही हा, माझा जीव घुसमटतो. विद्याधर ओरडतात की घुसमटू दे, मी तुला आधीच सांगितलं होतं, पण ऐकशील तर शपथ ना. विद्याधर आणि आसावरी दोघेही मिळून तोंडाला मास्क लावलेले जरी असले तरीसुद्धा कनकदत्तांची त्यांच्यावरती नजर असतेच. पहिल्याच क्षणात जेव्हा ते रिक्षातून खाली उतरले होते तेव्हाच कनकदत्ताने त्यांना ओळखलेलं असतं. आता पुन्हा एकदा विद्याधर आसावरीला बजावतो की आज आपण धर्मशाळेतच राहायचं आहे आणि दोघेही तिकडेच जातात. इकडे कनकदत्ता विचार करते की विद्याधर, आरुषला तर पुन्हा या गावात तू येऊच दिलंच नाही, पण आता बघ तुझीच शिडी वापरून मी त्याच्यापर्यंत कशी पोहोचते ते. विद्याधर आसावरी दोघेही चालत धर्मशाळेकडे जात असताना कनकदत्ता नेमकं त्यांचा पाठलाग करते आणि ती वेगळ्या वेषांतरामध्ये असलेली विद्याधरही तिला ओळखू शकत नाही. आता इकडे कॉलेजमध्ये बघा, सर्वजण मुली आरुषच्या शिकवण्याच्या स्टाईलवरतीच फिदा असतात. सर्वजण कौतुक करतात की वा सर, असली सॉलिड शिकवलेत ना तुम्ही पोयम, आणि तुमची शिकवण्याची स्टाईलसुद्धा एकदम ओजी. तेव्हा तिच्या बोलण्याचा विचार करतो आरुष, ओजी म्हणजे ओरिजिनल, पण IAWU म्हणजे काय. तेव्हा ती त्याचा अर्थ समजावते की आय ॲग्री विथ यू.
आरुष आता थक्क होतो आणि विचारतो की बाप रे, अजूनही तुम्ही शॉर्टकटच्या जगातच अडकला आहात का? तुम्ही ना असे शॉर्टकटच्या जगात अडकताना म्हणून तुम्हाला नात्यांची खरी किंमत लक्षातच येत नाही. आणि तो एक छानशी कविता म्हणतो, मी तुला शोधायला निघालो असलो जरी, की मी तुला शोधायला निघालो असलो जरी, तू भेटेन तिथेच मला आहे खात्री. आता बाकीच्या मुली पुन्हा आरुषच्या कवितेचं कौतुक करतात. वा सर, एकदम भारी काही कविता. त्यावर आरुष सांगतो की भारी आहे की नाही. खरं तर कविता या भारीच असतात. त्या ऐकायच्या आणि वाचायच्या सुद्धा असतात, सोबतच जगायच्या सुद्धा असतात. आता बाकीच्या सर्वजण मुली आरुषला घेराटा घालतात आणि त्याला विचारतात की सर, आम्हाला सांगा ना की तुम्ही कोणावरती प्रेम केले का? आता तर तो आश्चर्यचकितच होतो. पाठीमागून आभा येते. तिचं पुस्तक खाली पडतं तर एक विद्यार्थी तिला ते पुस्तक उचलू नाही देतो. तेव्हा आरुष सर्व मुलींना दटावतो की नो पर्सनल क्वेश्चन प्लीज, आणि तो तेथून पळ काढणार. पण मुली काही त्याचा पिच्छा सोडतच नाहीत. सर प्लीज आम्हाला सांगा ना, आज आम्हाला ऐकायचंच आहे. आरुष त्यांना दटावतो की तुम्हाला लेक्चर नाही आहे, चला बरं जा बरं लेक्चरला. परत मुली अडवतातच. आता आरुषची काही सुटका नसतेच आणि अभाला सुद्धा ऐकायचं असतं की आरुषच्या मनातली ती मुलगी नक्की आहे तरी कोण. आता त्या मुलींच्या घोळक्यापैकी एक मुलगी चुकून म्हणजे नकळत बोलून जाते की काश ओ लडकी मैं होती. तेव्हा आरुष तिच्याकडे धक्क्याने पाहतोच. आता ती पटकन शब्दांची फेरफार करते की म्हणजे आरुष सर जिच्यावरती प्रेम करतात ती माहिती असणारी मुलगी मी होते. आता बाकीच्या सर्व मुली तिला चिडवतात, कळलं कळलं. आता त्या मुलींच्या कचाट्यातून वाचवायला आवाज येते आरुषसाठी. आरुषला ते पाठीमागून हाक मारते आणि ती येता क्षणी आता बाकीच्या सगळ्या मुलींचं चेहराच पडतो की, कारण मुलींनी मुद्दामच आरुषला घेराटा घातलेला असतो हे सांगून की आम्हाला काही क्वेश्चन्स कळलेलेच नाही आहेत. पण आभा त्यांची चांगली फिरकीच घेते. आरुषला ती सांगते की सर, लायब्ररीमध्ये नवीन मराठीची पुस्तकं आलेली आहेत, तर प्रिन्सिपल सरांनी तुम्हाला सांगून अप्रुव्हल घ्यायला लावलं होतं. आता आरुषला काय, मुलींपासून सुटकाच हवी असते. तो पटकन आभाला म्हणतो की चला. तेव्हा बाकीच्या पोरी तर त्याच्या मागेच लागतात, सर आमचा डाऊट. आता आभा मात्र त्यांना चांगलंच झापते. मुद्दामच टोमणे मारते की अरे वा, किती अभ्यासू मुली आहात ना तुम्ही, सतत तुम्हाला क्वेश्चन्स कसे काय पडतात. बरं धाव देत, मी ना पटकन शिंदे काकांना सांगून ना लायब्ररीमधून गाईड्स तुम्हाला आणून द्यायला सांगते, म्हणजे कसं तुमचा चांगला सेल्फ स्टडी होईल ना. आभा आरुषला घेऊन तेथून जाते, पण बाकीच्या पोरी मात्र मागे लगेच गॉसिप करतात. आता त्यांना डाऊट असतो, म्हणजे काही जणींना डाऊट असतो की आभाला आरुष आवडतो, पण काही जणी त्यावर काही विश्वासच ठेवत नाहीत. इकडे गावात विद्याधर आसावरी दोघेही गुरुजींची भेट घेतात. जेव्हा गुरुजींना कळतं की तो वालावलकर आहे तेव्हाच ते विचारतात की अच्छा तुम्ही आहात का. आता विद्याधर विचारतो की हो, काय आहे यावर्षीच्या पूजेचा मान आम्हाला मिळाला आहे. आता तो त्यांच्याकडून माहिती काढतो की साधारण पूजा किती वेळ चालेल, म्हणजे कधी आहे. अभिषेकाचा मान तर आमचा आहे ना. तेव्हा गुरुजी सांगतात की हो, उद्या सकाळी 6 वाजता अभिषेक तुमच्याच हातून होईल. आता विद्याधर त्यांना सांगतो की गुरुजी काय आहे, जितकं पटकन होता होईल तेवढं बघता का, आम्हाला परतही जायचं आहे ना. आता गुरुजी त्यांना दटावतात की तुमचं मंडळींचं ना असंच असतं, सतत धावपळीचं आयुष्य. देवाचं काम हे सोपस्कार म्हणून करू नये, तर देवाचं काम हे मनात भाव ठेवून करावं, तरच त्याचा फायदा आणि मनाला समाधानसुद्धा मिळतं. पण आता गुरुजींना थोडीच ठाऊक आहे की विद्याधरच्या मनात नक्की काय भीते, कारण 2 चिटकणी त्याच्या आयुष्यावरती, आरुषच्या आयुष्यावरती टांगती तलवार ठेवून आहेत. मग तो घाबरणारच ना. विद्याधरची काहीतरी अडचण असावी. मग त्याची मनस्थिती समजून घेत गुरुजी सांगतात की ठीक आहे, पण अभिषेकाला 2-2.5 तास तरी लागतील. आणि हो, तुमच्या राहण्याची व्यवस्था इथे भक्तनिवासात केलेली आहे, बघा जाऊन. काही कमी वगैरे असेल तर सांगा. आता विद्याधर मनातच देवाकडे प्रार्थना करतो, देवाचा धावा करतो की वेळेश्वरा, माझा तुझ्यावरती पूर्ण विश्वास आहे आणि या संकटातून तूच मला बाहेर काढशील याची खात्री आहे. पण जेव्हापासून मी गावात पाय ठेवलाय तेव्हापासून त्या जुन्या सगळ्या आठवणी माझ्या नजरेसमोर येत आहेत. गुरुजींनी योग्य त्या वेळीच काही उपाय करून आरुषला 25 वर्षे तरी सुरक्षित ठेवलं होतं, पण त्यांनी आधीच पूर्वकल्पना दिली होती की 25 वर्षानंतर त्याला सुरक्षित त्यांना ठेवावं लागेल, कारण ते चेटकिनी नावाचं वादळ पुन्हा एकदा त्याच्या आयुष्यात येऊ शकतं.
आता विद्याधरला त्या वाईट शक्तीचा स्वतःच्या अवतीभोवती भास होतो. आसावरी आता त्याला भानावर आणते आणि दोघेही भक्तनिवासाकडे जायला निघतात. विद्याधर आसावरीच्या मागे पाठलाग करत कनकदत्ता त्या भक्तनिवासापर्यंत पोहोचतेच. आता इकडे आरुष आभा दोघेही लायब्ररीमध्ये येतात आणि त्यांना हसू कंट्रोलच होत नाही. मोठ्याने हसतात ते. तेव्हा सुटकेचा श्वास टाकत आरुष उलट आभाचे आभारच मानतो की बरं झाला तू वेळेवरती आली, नाहीतर ना माझं काही खरे नव्हतं. तेव्हा आभा म्हणते की दरवेळेस असंच होतं, नाही म्हणजे मी वेळेवरती येते म्हणू ना, पण खरंच मला इतकं हसायला येत होतं ना. आता आरुष पाणी पिणार तर आभा अचानकच ओरडते, अगदी किंचाळल्यासारखे. आरुष थोडा घाबरतो. मुद्दामच आभा त्याची थट्टा करत म्हणते की अरे तुला गार पाणी लागतं ना. तेव्हा आरुष तिला म्हणतो की आभा काय आहे हे. आता तो पाणी पिणार तेव्हाही ती थांबवते. आरुष आता उभं राहून पाणी पिणार आहेस का, इथे शांतपणे बस आणि मग पाणी पी. आता आभाचं लक्ष तर लायब्ररीमधल्या त्या पुस्तकाकडे असतं. आरुष थोडंसं पाणी पितो आणि आभाला म्हणतो की एक गोष्ट नक्की हा, तू मला 100% ओळखतेस. त्यावर आभा म्हणते की हो, आणि 100 मुलींच्या घोळक्यातून वाचवते सुद्धा. आभा पुन्हा आरुषला विचारते की पण मला सांग, आता वाचलायस तू, नंतर कोण येणार आहे. त्यावर आरुष उत्तर देतो की साईबाबा आहेतच की. आता आभा एक पुस्तक हळूच त्याला मारते आणि सांगते की आरुष प्रत्येक गोष्ट देवावरती सोडवू नकोस हा. अरे आता तरी जोड्या जुळव. तिच्या म्हणण्याचा अर्थ त्याला उमगत नाही, पण एक मुलगी येते. खरं तर ती आरुषकडेच आलेली असते, पण आभाबरोबर तिला हँडल करते. जेव्हा ती पुस्तकं न्यायला आल्याचा बहाणा करते, मुद्दामच आभा लेखकाचं नाव विचारते. आता तिला तर ते आठवतच नसतं. मग काय, ती तेथून पळ काढते. आभा पुन्हा एकदा आरुषला एक फटका मारते. बघ किती मुली मागं लागलेत तुझ्या, अरे एक तरी पटव. आरुष विचारतो की आभा काय बोलतेस तू. अगं मी प्रोफेसर आहे ग, असा विचार नाही करू शकत. आभा त्याला सांगते की अरे मग इथली नाही, निदान बाहेरची तरी पटव. काय आहे, एकदा का या मुलींच्या घोळक्याला जर कळलं की तू एंगेज आहेस तर मग त्यांच्यापासून सुटका होईल ना तुझी. आभा मुद्दामच विचारते की मग तुला कशी मुलगी हवे. तेव्हा आरुष सांगतो की प्रेम आणि लग्न. माझ्यासाठी ना या दोन्ही गोष्टी थोड्या वेगळ्या आहेत. म्हणजे ना मला माझ्या आयुष्यामध्ये एक मुलगी अशी स्पेशल हवी आहे की तिच्यामध्येच काहीतरी स्पेशल असावं. कवितेत जसं यमक जुळणं महत्त्वाचं असतं ना, तसंच आयुष्यात प्रेम जुळणं महत्त्वाचं असतं. कविता म्हणजे फक्त चारोळी नाही या, तर कविता म्हणजे कादंबरी. पण इथेच आरुषच्या मानगुटीवर पर्णिका नावाचं भूत हे बसणार असतंच. म्हणजे आय लव्ह यू बोलण्याच्या जगात मी तुझ्यावर खूप प्रेम करते अशी म्हणणारी मुलगी हवी. तेव्हा आम्हाला सुद्धा खूपच वैताग येतो याचा. आता ती विचार करते की पण आरुष अशी मुलगी तुझ्या आयुष्यात कधी आणि केव्हा येणार. आरुष सांगतो की येणार, नक्की येणार, कारण प्रत्येक गोष्टीची योग्य वेळ ही ठरलेली असते. आभा कदाचित ती मुलगी इथेच कुठेतरी असेल तर. आता पर्णिकेच्या सुटकेची वेळ झालेली असते. आरुष म्हणाला अगदी तसंच. काही गोष्टींच्या वेळा ह्या ठरलेल्या असतात आणि तिकडे हळूहळू त्या दगडातून पर्णिकेची सुटका होत असते. इकडे शिपाई येऊन आभाला सांगतो की तुम्हाला देशपांडे सरांनी बोलवले. आता आभा जाणार इतक्यातच आरुष तिला सांगतो की ऐक ना, मी डबा विसरलोय. तेव्हा आभा म्हणते की वाटलंच होतं मला, विसरभोळा गोकुळ, पण मी ना तुझ्यासाठी डबा आणलाय. आरुष तिचे आभार मानतो की थँक्यू मित्रा. आता आभा तर तेथून निघून जाते. काजळ माया नावाचं जे पुस्तक असतं त्याच्यावरती पर्णिकाचं चित्र असतं. अचानकच ते चित्र हवाहव करायला लागतं आणि ते पुस्तक हळूहळू आरुषकडे सरकत येतं. आरुषला पुन्हा एकदा त्या आवाजाचे भास होतात. तिचा आवाज कानी पडत असतो की पर्णिका त्याला हाका मारत असते. आता मात्र आरुषला घाम फुटतो. आरुषला आता तर पैंजणाचा आवाजसुद्धा येतो. आरुष पैंजणाच्या आवाजाच्या दिशेने जातो, तेही दबक्या पावलाने, आणि पर्णिका ही त्याच्या अवतीभोवतीच फिरत असते. आजचा भाग संपतोय. पुढील भागात आपण बघूयात की आरुष ते पैंजण नक्की कोणाचं वाजतंय ते पाहत असतानाच अचानक आभा येते. आभा त्याला हाक मारते तेव्हा तो डचकतो, घाबरतो. आता आरुष आभाला एक स्टोरी सांगणार असतो, पण ती स्टोरी असते ती 300 वर्षापूर्वींची. म्हणजे आरुषच्या आयुष्यात नक्की काय घडलं होतं ते नकळतपणे तो त्याच्या तोंडून बोलून जातो की सुंदर असा सभामंडप सजलेला, त्याच्यामध्ये वधूवर लग्नाला उभे. सप्तपदी चालत असतानाच अचानकच त्याची मैत्रीण येते आणि तेव्हा तेव्हा त्याला कळतं की तो जिच्याशी लग्न करतोय
ती त्याची प्रियसी नसून चिटकीण आहे. आभा त्याला भानावर आणत विचारते की आरुष, काय बोलतोस तू? अरे तू तर मला स्टोरी सांगणार होतास ना, मग मध्ये चिटकीण कुठून आली? तेव्हा आरुषलाही धक्का बसतो. तो विचार करतो की नाही आबा, मला ती स्टोरी सांगायचीच नव्हती. ही तर मी कुठे ऐकलेली वाचलेली सुद्धा नाही आहे. आता पर्णिकाची सुटका झाली. ती आरुषच्या आयुष्यामध्ये पुन्हा आली. आता इथूनच मालिकेमध्ये नक्की काय काय ट्विस्ट येत आहेत ते पाहणं मनोरंजकच ठरेल.